तर गाइज वेलकम बॅक टू माय ब्लॉगिंग चॅनल। तर गाइज आज आहे नवरात्रींचा डे 5 आणि आता आम्ही चाललो आहोत माझ्या शाळेत, कारण की आज माझी पीटीएम आहे। तर आता तिथेच गेल्यावर कंटिन्यू दाखवतो आमची शाळा, जरा लुक देतो मी। तर गाइज आता घरी आलो आणि लय दमल्या आणि 5 झालं मी सगळे, लय खुशी आले मला। आमची तर रिदाम बाला आले, यो बघा हे अरे आपण तर पुन्हा बाबा कोणी कोणी तुम्ही आशा भरलं का? राव दे दे बाउल दे म्हणा, बस झालं, चाल आता देणार नाही। घे। तर गाईज आता काय माहिती काय चाललंय आमचा, आता टाइमपास करू आणि नंतरच कंटिन्यू करतो। तर गाईज आज आहे नवरात्रींचा डे 6 आणि आम्ही चाललो एकविरेला, भाविका येते ती संच्या सोबत। आणि काल मम्मीचा गेलती एकविरेला, पॅरेंट्स मीटिंगच्या नंतर आली घरी तवा, आणि मी नव्हतो गेलो त्यामुळे ब्लॉग बी काहीच नाही केला मी कंटिन्यू। मग आता डायरेक्ट आता कंटिन्यू करते एकविरेला चालले तर। सो मी आता रेडी होतो आणि मग भेटतो। तर गाईज आता आम्ही गाडीत बसलो आणि बघा सगळी, ही भाविका आहे दी, दर्शना आहे दी, हेमा आहे दी, मनू आहे दी, हे आजामा गाईज, ही भूमिका आहे दी। तर गाईज मी एकविरेलाच कंटिन्यू करते। ऍक्च्युली आम्ही आलो आणि डायरेक्ट आरतीला गेलो, कारण आरतीचा टायमिंग झालता आणि आता आम्ही चाललो वरती आणि पाऊस पडतो तरी सगळी छत्री घेऊन बघू शकता। अरे फ्लॅश चालू करायला लागेल, मी दिसत नसेल आय थिंक तुम्हाला, आता वरतीच गेलो कंटिन्यू करता। गाईज आता अजून दिवसाला पार्टी आहे, ही बघा सगळी इथे, आता वरती गेल्यावरच कंटिन्यू करतो। बाबा पूर्ण तसेच दर्शनास आलेल्या महिला लहान मुलांना सहकार्य करायचे आहे, त्यांना त्रास दिसत काहीच नाही दिसत। वरती पोहोचलो आणि आता लाईन आहोत, चाललं बघू शकता सगळी। आता दर्शन तिथे व्हिडिओ काढायला भेटणार नाही, कारण की लय गर्दी पण आहे। तुम्ही आता जसे व्हिडिओ काढायला भेटतील तसे मी व्हिडिओ काढीन। तर गाईज आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि मला टिकलाच नाही लागला, इजे लागला। ही बघा सगळी, ही बघा इजे लय डेंजर टिकला लागले, फोटो चालले सगळ्यांचं, माझं टिकलाच नाही लागला। आणि काय आता खाली गेल्यावर कंटिन्यू करता कारण की पाऊस येतो, थंडी वाजते। तर गाईज आता आम्ही आल्यावर खरोशीला केलंब देवीचे इथं पाय पडायला आला आणि आम्ही लय लांब उतरलो, कारण की एवढी गर्दी आहे, रात्रीच्या 11 वाजले तरी एवढी गर्दी आहे, लय डेंजर। आम्ही एवढे लांब गाडी लावल्या आणि चालत चालल्या आणि आम्ही एकविरा आईच्या इथून आल्यावर भिजत लय डेंजर थंडी वाजताना इथे पण पाऊस पडतो, मला असं कापतं माझं अंग, बोलवाशी पण नाही वाटतं मला। आणि इथं बिना चपलीशी आम्ही फिरताव सगळी, ही बघा ही या सगळ्या पार्टी आहेत अजूनपर्यंत। गाईज आता मला जसं व्हिडिओ घ्यायला भेटेल, ब्लॉग घ्यायला भेटत तसं मी घेईन, कारण की ते थंडी वाजतं। आम्ही इथं बघा छपराच्या खाली थांबल्या बघा कामानी, इथं सगळी ही वडापाव खातात दाखवतो थांबा मी आता।
ही बघा सगळी बेकार हाल झालेला आहे. मी भिजता व्हिडिओ काढतो. हा बोल, काय बोलायचे? आम्हाला थोडं जाऊन थांबायला लागलं. हा, तुम्हाला काय बोलायचंय? आमचा वॉच फोन सगळं भिजलेलं आहे. अरे फोन भिजला, आम्ही पण भिजलेलो आहोत. तर काही आता जसं व्हिडिओ घ्यायला भेटतील तसं घेईन. काही एवढा डेंजर पाऊस पडतं, पुढंच कंटिन्यू करतो. तर गाईज ॲक्च्युली आम्ही ब्लॉग इथे कंटिन्यू केलाच नाही आणि डायरेक्ट घरी आलो, कारण की आम्ही एवढी भिजलेलो. सगळा फोन बिन सगळा भिजलेला आमचा, वॉच वगैरे. आणि नीट ब्लॉग कंटिन्यू करायला वाटतं फोनच्या कॅमेऱ्यात पाणी गेले थोडासा से. तर गाईज हा ब्लॉग मी तेच एंड करते. अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.